हॅलो. फायनली आम्ही त्या जागी पोहोचणार होतो ज्या जागी आम्हाला जायचं होतं. पण हा नजारा पाहून तर बाहुबली पिक्चरचीच आठवण येत होती. एवढा सुंदर नजारा होता ना, की मी कधीच असा अनुभवला नव्हता. मस्त धबधबे छोटे छोटे, त्याच्यात लोक मस्त एन्जॉय करत होते. आणि एवढे सुंदर नारळाचे झाडं आणि एवढ्या सुंदर टेकड्या की ते पाहून असं मनच भरून गेलं होतं. अक्षरशः तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं ना, की आपण आयुष्यात इथं यायसाठी किंवा अशा ठिकाणी जायसाठी खूप टाईम करतो. तुमच्या आयुष्यात कधी असा टाईम आला तर नक्की जा. आणि आमच्या साईडला जे बुलेट निघून गेली ना, त्याच्या आवाजामुळे हे माकडं असे काय धावपळ करत होते इकडे तिकडे, कारण ते घाबरत होते त्या आवाजाला. नंतर आम्ही फायनली पोहोचलो मंदिराजवळ. पण आम्ही मंदिरात जाणार नव्हतो सध्या, कारण आम्ही याच्या पुढचा पॉईंटवर जाणार होतो. येताना इथं थांबणार होतो थोडा वेळ. मग काय इथं थांबवून आम्ही बाईक इथंच उभ्या केला, कारण पुढे पायी जायचं होतं आणि तिथला रस्ता होता पूर्ण गोट्यांचा आणि दगडण, पूर्ण टेकड्याच तुकड्यात होत्या. नंतर इथून असा काही नजारा दिसत होता, इतकं भारी ना. मी तर खरं सांगते, आयुष्यामध्ये कधी थोडाही टाईम भेटला ना तर खरंच फिरून या. मी आयुष्यात पहिल्यानं अशा ठिकाणी गेली. एवढा सुंदर भारी, म्हणजे मी शब्दातसुद्धा वर्णन नाही करू शकत. ते रस्ते, ते टेकड्या, ते झाडं, तिथले लोकंसुद्धा खूप छान आहेत. असं नाही आपल्यासारखेच लोक आहेत, पण खूप मयाळू आहेत, खूप जास्त मयाळू आहेत. म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, ते मतलब दुसऱ्यांना दिलेली रिस्पेक्ट, एवढे छान लोक आहेत ना, खूप जास्त. नंतर पिल्ल्याचा पप्पा म्हणे हळूहळू चाल म्हणे, इकडे काय आपल्याकडे सारखे रस्ते नाही आहेत म्हणे. म्हटलं हो. ही जी नदी येते ना, ह्या नदीला म्हणजे ते धबधब्याचं जे पाणी पडते जिथं आम्ही जाणार आहोत, चाललो, त्या पाण्याची ही नदी पूर्ण भरलेली असते. पण पाऊस नव्हता, त्याच्यामुळं आमचं नशीब चांगलं. फायनली आम्ही तिथं येऊन पोहोचलो जिथं मला सगळ्यात जास्त वेट करत होती मी ज्या गोष्टीचा. माझे तर डोळे तर असे तृप्त झाले होते ते पाहून, कारण आजपर्यंत मोबाईलमध्ये, टी व्हीमध्येच मी अशा गोष्टी पाहिल्या होत्या. फर्स्ट टाईम मी असं लाईव्ह पाहून ना, मी तर खूप जास्त एन्जॉय केला. इतका एन्जॉय केला. आणि हे जे पाणी दिसते ना, याच्यात एवढ्या मच्छ्या होत्या, एवढ्या मच्छ्या होत्या ना, खूप जास्त फिश होत्या, खूप. मग मुन्नू म्हणे आंटी दाखव म्हणे, मी यांचा व्हिडिओ घेतो. व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला काही हे असं दिसलं. एवढ्या होत्या आणि त्याच्यात लोक मस्त त्या पाण्यामध्ये पोहत होते. मी सुद्धा पाय टाकून बसली होती. मस्त छोट्या छोट्या गुदगुद्या होत होत्या. नंतर मग सगळे म्हणत होते वरती जायचं का. मी म्हटलं बाबूला घेऊन तर मला शक्य नाही, पण सगळे म्हणत होते चला आपण सगळे मिळून हेल्प करू तर होऊन जाईल, बाबूलाही सगळं घेतील म्हणून. मग ठीक आहे म्हटलं, चला जाऊ म्हटलं वरती. आता इथपर्यंत आलो तिथं नाही गेलो तर मग काय निघालो सगळेच्या सगळे वरती. मला वाटलं चप्पलच्याने मला चढता नाही येणार, मग मी चप्पल वगैरे घेतली हातात काढून. आणि पायऱ्यांना अजिबात सेफ्टी नव्हती, एकदम ओपन होत्या पायऱ्या. म्हणजे भीती वाटत तर एवढी होती खूप जास्त. पण आता इथपर्यंत आलो, एवढा नजारा नाही पाहिला. आपल्यापेक्षा म्हातारे म्हातारे लोक तिथपर्यंत चढत होते. पण काही काही लोक म्हणत होते की जास्त एजेड लोकांनी वापसच जावं म्हणून, कारण ठीक नाही आहे. इथून जर पडलो ना, पाय सटकला किंवा पडलो तर खाली शेवटी मरणच आहे, एवढं भयानक होतं. आणि भैया म्हणत होते सपना आरामात चाल, फक्त मोबाईलच्या नादी नको लागू, पाय बी सटकला तर इथंच काम होऊन जाईल. म्हटलं हो. नाही नाही, मग मी थोडी सेफ्टीनंच चालत होती तशी तर. आणि बघितली किती वरतून हे पाणी पडत आहे, एवढा उंच. तिथं जिथं जिजू फोटो काढताय आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं. इतका भारी वातावरण आणि इतकं भारी मोसम होता त्या दिवसचा की मी शब्दातही नाही सांगू शकत. सगळे लोक तिथे येतात ना, तर म्हणजे मनच खुश होऊन जाते. नंतर पिल्ल्याचा पप्पा म्हणे मी पण माझ्या आयुष्यात पहिल्यानं अशी काही गोष्ट पाहिली सपे. म्हटलं हो ना, खरंच इतकं छान होतं ना. म्हणतात हे जे धार पडलेली आहे ना, बजरंगबलीने इथं गधा मारला होता, त्याच्यामुळे पाण्याची धार इथून पडलेली आहे. फायनली आम्ही त्या जागी पोहोचलो जिथं आम्हाला जायचं होतं. मी तर म्हणते आयुष्यामध्ये थोडा जरी टाईम भेटला ना, तर निसर्गाशी खरंच एक मस्त फिरायला जायचं. खूप मानसिक संतुलन छान होते, मी तर हेच म्हणेन. फायनली याच्या पुढंही खूप एन्जॉय केला मी. तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपलोड करतेच.